नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? आज मी तुम्हाला ब्लाऊजची मापे कशी घ्यायची दाखवणार आहे. हा कटोरीचा ब्लाऊज आहे बघा आणि याचं जे सगळा माप कसं घ्यायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ह्या कटोरीचा जो ब्लाऊज आहे तो 36 इंच चेस्टचा आहे. तर पहिल्यांदा आपण ब्लाऊजची मापे काय काय घेणार आहोत ते तुम्हाला सांगते. तर पहिल्यांदा आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत. नंतर ब्लाऊजची जी कमर आहे ती घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला त्या ब्लाऊजचा पुढचा गळा किती घ्यायचा आहे, मागचा गळा किती घ्यायचा आहे आणि बाही लांबी, दंडघेर आणि फिटिंग, शोल्डर वगैरे सगळंच ही मापं आपण इथे घेणार आहोत. तर पहिल्यांदा मी सगळे जे मापं घेणार आहेत ते पहिल्यांदा लिहून घेते, म्हणजे आपल्याला तिथे जसं आपण मेजर करू तसं आपल्याला तिथं लिहिता येईल. तर नेहमी अशीच मापं घ्यायची आहेत. आणि बरेच जण गळा कसा मोजतात, वरून मोजतात, तर तसं मी मोजत नाही. मी ब्लाऊजच्या खालच्या साईडपासून वरती असा गळा मोजून घेते आणि तो मला सोपा जातो. तर इथे मी पहिल्यांदा बघा उंची घेतलेली आहे, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर, फिटिंग आणि कटोरी, आणि नंतर आपण सगळ्यात शेवटी याचं शोल्डर आणि मुंडा घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण ब्लाऊज जो आहे तो बॅक साईडनं आपल्याला सगळं हे जे उंची आहे ती मोजायची आहे. कारण ही जी बॅक साईड असते ना ती अगदी सरळ असते आणि तिथं आपल्याला व्यवस्थित उंची मोजता येते. तर याची उंची आहे 13.5. तर 13.5 ही तयार उंची आहे. याच्यात आपल्याला नंतर एक प्लस करायचा आहे आणि त्याची उंची आपण 14.5 घेणार आहोत. म्हणजे जेव्हा पेपर कटिंग करू त्यावेळेस आपण त्याची 14.5 उंची घ्यायची आहे. तर आता हे जे कमरघेर आहे ना तो कमरघेर पूर्ण मोजायचा आहे. म्हणजे पहिले अगदी स्टार्टपासून ते पूर्ण ब्लाऊजचा जो घेर आहे ना तो पूर्ण मोजून घ्यायचा आहे. तर त्याच्यानंतर आपण जेव्हा ब्लाऊज कटिंगला त्याच्या आपण चौथा भाग करून आणि एक्स्ट्राचं मार्जिन घेऊन आपण ते माप टाकतो. तर इथे आपली कमर जी आहे ती 32 इंचाची आहे. म्हणजे 32चा चौथा हा 8 होतो आणि 8मध्ये आपण एक्स्ट्रा मार्जिन 1.5 किंवा 2 घेतो. चला आता आपण पहिल्यांदा पुढचा गळा मेजर करूया. तर याचा पुढचा जो गळा आहे तो 6.5 आहे बघा. तर 6.5 नंतर आपण जेव्हा स्टिचिंग करतो ना त्यावेळेस तो गळा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. पण तुर्तास तो गळा हा वरती आपण 5 घेणार आहोत जेव्हा कटिंग करू त्यावेळेस. तर आता ही बॅक साईड घ्यायची आहे. तर बॅक साईडला सुद्धा मी खालूनच मोजते. तर याचा गळा आहे बॅक साईडचा 4 इंच. तर आपण जेव्हा ब्लाऊजवर टाकणार गळा तर खालूनच आपण इथे अर्धा इंच प्लस करून 4.5 टाकायचा आहे, म्हणजे तो तयार 4 येणार आहे. तर इथे आता आपल्या पहिल्यांदा स्लीवची उंची मोजायची आहे, म्हणजे लांबी घ्यायची आहे. तर याची लांबी ही 5 इंचाची भरती आहे बघा. तर अगदी 5 इंचाची बरोबर आपण 5 इंच जरी घेतला असेल ना तरी आपण अस्तरसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा आणि बिना अस्तरसाठी आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतो. तर हे नंतर वाढवायचं आहे. फक्त आपल्याला ब्लाऊजचं मेजर करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. तर इथे दंडघेर बघा तुम्ही, दंडघेर इथे 6 इंचाचं येतो आहे. तर 6 इंच आणि प्लस एक्स्ट्राचं मार्जिन आपण 1.5 इंच घेतो. तर 1.5 इंच हे घडी टाकताना, म्हणजे ब्लाऊजची बाहीची घडी टाकताना हे आपण वाढीव घ्यायचं आहे. आता आपल्याला महत्त्वाचं म्हणजे जी चेस्टचं माप आहे ते काढायचं आहे. तर ते कसं काढायचं आहे, बऱ्याच जणांना हे समजत नाही की हे माप कसं काढावं. तर हे माप पहिल्यांदा इथे हुकाची जी साईड आहे ती घ्यायची आहे. तिथून आपलं जे फिटिंग आपण जिथं आतली टिप मारलेली आहे ती घ्यायची पाहायची आणि तिथे बरोबर टेप ठेवायचा आहे. अगदी थोडंसं खेचायचं आहे. जेवढा टेप आपला म्हणजे जिथं आपला टेप व्यवस्थित बसतो तिथपर्यंत माप मोजायचं आहे. तर तिथलं माप हे 9 येते. म्हणजे 9 गुणिले 4 हे 36, म्हणजे हे 36 मापाचं ब्लाऊज आहे. चेस्ट याची 36 आहे. तर आता आपल्याला घ्यायचं आहे कटोरीचं माप. तर कटोरीचं माप हे 5.5 ते 5.25 भरतं आहे बघा. तर म्हणजे ही 7.5ची कटोरी आहे थोडक्यात. तर आपण ही कटोरी काढण्याची पद्धत वेगळी आहे. तर मोजताना मी अशी कटोरी मोजते नेहमी, आणि त्याच्यात आपण एक्स्ट्रा घेऊन ते माप टाकतो. तर आपलं सगळं झालं तर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे याचं. तर पहिल्यांदा आपण उंचीमध्ये अधिक 1 इंच मिळवायचं आहे
आणि टाकताना पेपरवरती असं टाकायचं आहे, एक मिळूनच. म्हणजे सगळं आपण कॅल्क्युलेशन करूनच पेपर कटिंग करायचं आहे. हे फक्त माप कसं घ्यायचं हे आपण पाहणार आहोत याच्यामध्ये. तर जो पुढचा गळा आहे तो सुद्धा वरून 5च टाकते मी, पण जेव्हा ब्लाऊज स्टिच करते त्यावेळेस मात्र खालून 5.25 म्हणजे 6.5 प्लस पाव इंच घेते. 5.25 टाकून मी तो गळा काढते आणि मागच्या गळ्यात अर्धा इंच मिळवते नेहमी. तर इथे आपलं चेस्टचं माप हे 36 आलेलं आहे. म्हणजे 36 ही या ब्लाऊजची म्हणजे फिटिंग आहे थोडक्यात. तर इथे आता आपल्याला शोल्डर पण मोजायचं आहे. तर शोल्डर हे नेहमी मी काय करते, ब्लाऊजचं शोल्डर घेते आणि शोल्डरमध्ये 1/2 इंच मिळवून ते मेजरमेंट टाकते आणि जेवढा मी शोल्डर घेतलेला आहे तेवढाच मी मुंडा नेहमी घेते. तर आता आपण ब्लाऊज पहिल्यांदा सरळ करूया. सरळ केल्यानंतर इथे आपल्याला पहिल्यांदा शोल्डर मोजायचा आहे. काही काहींचा शोल्डर छोटा असतो, 2 इंचाचा असतो, काही काहींचा 2.5 असतो, काही काहींचा 2.25 वगैरे असतो. तर इथे बघा साधारणतः 2.5पर्यंत आहे शोल्डर. तर आपण घेताना इथे पाऊण इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे आणि मग शोल्डर टाकायचं. आता शोल्डर मी या 36 ज्याची चेस्ट आहे त्याचं मी शोल्डर 5.5 टाकणार आहे. जेव्हा तुमची 10च्या पुढे घडी राहते तेव्हा शोल्डर हे तुमचं 6 येतं आणि मुंडा पण तेवढा 6 येतो. म्हणजे जेवढं शोल्डर घेतो तेवढाच मुंडा घ्यायचा आहे थोडक्यात. तर तुम्हाला ही मापे समजली का? आणि नसतील समजली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे पूर्ण आपण सगळे ब्लाऊजची मापं घेतलेली आहेत. अशाच पद्धतीने मापं घ्यायची आहेत. फिटिंग तुम्हाला सगळं समजतं कसं आहे घडी वगैरे. तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.